हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत आईस्क्रीम प्रीमिक्स। ह्या प्रीमिक्सने तुम्ही 1 लिटरचं हे प्रीमिक्स आहे 1 लिटर दुधासाठी, तर त्याची 2 लिटर आईस्क्रीम बनते। फेटून झाल्यावरती 1.5 ते 2 लिटर आरामशीर बनते। त्यामुळे हे त्याचं मी प्रीमिक्स दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मेजरमेंट घ्यायची आहे। हा मेजरिंग कप आहे। हा मी 1 कप जे आहे ती साखर घेतलेली आहे आणि हा आहे टेबल स्पून। तर हा टेबल स्पून मी 3 टेबल स्पून भरून मी घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर। हे 1 लिटर दुधाचं प्रमाण मी सांगत आहे तुम्हाला। 1 लिटर दुधासाठी आहे। 1 लिटर दूध आपल्याला म्हशीचं घ्यायचं आहे। फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे। अजिबात तोंड दूध वगैरे किंवा क्रीम काढलेलं दूध घ्यायचं नाहीये। तर त्यासाठी 1 कप शुगर, 3 टेबल स्पून प्लेन भरून असे सपाट भरून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि 4 टेबल स्पून मिल्क पावडर घेतली आहे। दुधाची पावडर 4 टेबल स्पून आहे। 3 टेबल स्पून आहे कॉर्नफ्लोअर। आणि हे बघा, अशी GMS पावडर आमच्याकडे अशी सुट्टी मिळते, म्हणजे अशी पॅकिंग मध्ये मिळते। अशी बॉटल वगैरे अवेलेबल नाहीये। तर ही आपल्याला घ्यायची आहे 1.5 टेबल स्पून। ह्याच्यामुळे ना आईस्क्रीम फुलण्यासाठी, स्टेबलाइज होण्यासाठी मदत मिळते। तर हे बघा, मी 1 टेबल स्पून घेतलेला आहे आणि हे पहा, बरोबर हे 1.5 टेबल स्पून GMS पावडर झालेली आहे आपली। आता मी घेत आहे इथे CMC पावडर। ही सुद्धा आपल्याला घ्यायची आहे, पण ही आपल्याला टेबल स्पूनच्या हिशोबाने नाही घ्यायची, टीस्पूनच्या हिशोबाने घ्यायची आहे। तर ही आपण घेणार आहे एकदम हाफ टीस्पून। तर हे पहा, इथे माझ्याकडे स्पून आहे। तर हाफ टीस्पून फक्त आपल्याला घ्यायची आहे ही पावडर। ही आहे CMC पावडर। हे पहा, मी एवढी घेतलेली आहे। हाफ टीस्पून म्हणजे जो आपण नाश्त्याला वगैरे चमचा वापरतो त्याचाही अर्धा भाग घ्यायचा आहे आपल्याला। हाफ टीस्पून मी ही CMC पावडर घेतलेली आहे आणि 1.5 टेबल स्पून मी घेतलेली आहे GMS पावडर। आता हे सगळं साहित्य जे आहे ते आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। इथं मी मिक्सरचं भांड घेतेय। जर तुम्हाला फ्लेवरवाली आईस्क्रीम बनवायची असेल चॉकलेट, त्याच्यात तुम्ही कोको पावडर पण ऍड करू शकता। आता हे सगळं साहित्य घेऊन आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे, म्हणजे हे एकजीव होईल। ह्याच्यामुळे जी आईस्क्रीम आहे ना ती एकदम मार्केट स्टाईल बनते, एकदम सॉफ्ट आणि अशी फ्लफी। जर तुम्ही आईस्क्रीम मध्ये जर क्रश वापरत असाल, म्हणजे स्ट्रॉबेरी क्रश, पायनॅपल क्रश, ऑरेंज क्रश किंवा कुठले पण क्रश, तर तुम्हाला हाफ कप घ्यायचं आहे हे। पण मी इसेन्स वापरणार आहे आणि कलर, त्यामुळे मी इथं 1 कप घेतलेली आहे साखर। जर तुम्ही क्रशेस नाही वापरणारे, ओरिजिनल फ्रूट क्रशेस मिळतात किंवा ओरिजिनल फ्रूट्स जर तुम्ही घेतले त्याचा जर वापर करत असाल तर तुम्हाला साखरेचं प्रमाण हे कमी करावं लागेल, थोडा अर्धा कप घ्यावं लागेल। मी इथं 1 कप घेते, कारण मी इसेन्स आणि कलर वापरून हे बनवणार आहे। हे पहा, तर मी 1 कप शुगर ह्याच्यात टाकत आहे। आता हे आपण सगळं मिक्सरला एकजीव करून घ्यायचं आहे, ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि मग दुधात मिक्स करून कसं पुढची प्रोसिजर आहे ती मी सांगते। पहिले आपण हे एकजीव करून घेऊया, मिक्सरला फिरवू। हे पहा, आपली पावडर छान अशी तयार झाली आहे, साखर पण वाटलेली आहे। तर आता आपण हे प्रीमिक्स जे आहे ते दुधामध्ये घालणार आहे। इथं मी दूध घेतलेलं आहे। मी हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे। 1 लिटर दूध आहे। फुल फॅट आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं दूध वापरलं तरीही चालेल, पण फक्त ते फुल फॅट असलं पाहिजे। जर फुल फॅट नसेल ना तर तुमची आईस्क्रीम क्रीमी बनणार नाही आणि एकदम सेट पण होणार नाही, पातळ लागेल। आईस क्रिस्टल्स पण जमतील त्याच्यामध्ये। त्यामुळे नेहमी म्हशीचं घट्ट दूध घ्यायचं आहे, फुल फॅट घ्यायचं आहे। आता आपण हे दूध घेतलेलं आहे, 1 लिटर आहे हे। आता आपण ह्याच्यामध्ये हे प्रीमिक्स टाकून घ्यायचं आहे। हे पूर्ण प्रीमिक्स आपण वापरणार आहे। हे पहा, मी पूर्ण प्रीमिक्स घेतलेलं आहे। आता आपण हे मिक्सरचं भांड साईडला ठेवून देऊया आणि आता हे मिक्स करून घेऊया।
आता हे थंड दूध आहे, हे थंड दुधामध्येच आपल्याला मिक्स करायचं आहे. जी CMC पावडर असते आणि जी GMS पावडर असते ना, ती पटकन विरघळत नाही आणि मिक्स व्हायला खूप टाइम लागतो. त्यामुळे ही आपल्याला व्यवस्थित एकजीव करून मिक्स करून घ्यायची आहे आणि मग आपण हे दूध गॅसवर ठेवणार आहे तापण्यासाठी. हे बघा, ह्याच्यामध्ये कशा गुठळ्या तयार झालेल्या आहेत ना, सगळे आपण मोडून घेणार आहे आणि मग आपण दूध गॅसवर ठेवणार आहे तापायला. हे पहा, आता आपलं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. सगळ्या पावडर्स वगैरे ह्या मस्तपैकी मिक्स झालेल्या आहेत त्या दुधामध्ये. आता आपण हे दूध लो फ्लेमवर तापवायला ठेवणार आहे आणि सतत ढवळणार आहे. लो फ्लेमची हाय फ्लेम करायची नाहीये, घाई करायची नाहीये. एकदम लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे काम करायचं आहे तुम्हाला. तर आता आपण हे पातेलं गॅसवर ठेवूया. हे पहा, आता मी हे मीडियम गॅसवरती हे दूध ठेवलेलं आहे आणि हे आपल्याला सतत ढवळत मगच हे गरम करून घ्यायचं आहे, जोपर्यंत की हे दूध थोडंसं घट्ट होत नाही. जर तुम्ही सतत हलवलं नाही ना हे चमच्याच्या साह्याने, तर काय होईल ना, खाली जो आपण ह्याच्यामध्ये जो कॉर्नस्टार्च ॲड केलेला आहे ना, तर तो कॉर्नस्टार्च खाली लागेल आणि हे सगळं मिश्रण करपून जाईल आणि खराब होईल. त्यामुळे घाई करायची नाही, आपण एकदम पेशन्स ठेवून हे काम करायचं आहे. त्यामुळे काय होतं ना, की आपला आईस्क्रीमचा बेस खराब होणार नाही. त्यामुळे सतत ढवळत राहा आणि थोडंसं असं ते घट्ट व्हायला लागलं की आपण गॅस बंद करणार आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता, ह्याला जास्त वेळ लागत नाही. हे पहा, आता मी टाइमर लावलेला आहे आणि कंप्लीट 5 मिनिटं झालेले आहेत. सतत ढवळत आहे मी आणि हे पहा, आज आपलं दूध हे जे आहे खूप छान असं घट्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, ह्याला घट्टपणा आलेला आहे आणि हे थंड झालं की आणखीन घट्ट होईल कॉर्नफ्लॉरमुळे. त्यामुळे आता आपण या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि हे दूध थंड करून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता दुधाची पहिली कन्सिस्टन्सी कशी होती ना, आता की कसं हे घट्टसर झालेलं आहे. हे पहा, थेंब बघू शकता तुम्ही. आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया आणि हे दूध थंड करून घेऊया. आणि थंड करताना तुम्हाला हे दूध सतत ढवळतच थंड करायचं आहे. जर तुम्ही हे ढवळलं नाही तर ह्याला साई येईल वरती आणि टेक्स्चर खराब होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, हे सतत ढवळतच राहायचं आहे. त्यामुळे ह्याला साई नाही येणार आणि हे थंडही होईल. ठीक आहे. हे पहा, आता हे मी मिश्रण गॅसवरून खाली घेतलेलं आहे पातेलं आणि आता हे मी सतत ढवळतीये आणि हे मिश्रण हे पहा गरम आहे, ह्याच्यातून वाफा निघता येते. हे बघू शकता तुम्ही. ह्याला आता आपण पूर्ण थंड करायचं. हे असं हलवतच, ज्यामुळे ह्याच्यावरती साय येणार नाही. ह्याच्यात आपण कुठलाही फ्लेवर ॲड केलेला नाही आहे या प्रीमिक्समध्ये. त्यामुळे जेव्हा तुम्हाला आईस्क्रीम बनवायची असेल, तुम्ही तुमच्या आवडीचा फ्लेवर क्रश वगैरे ह्याच्यात ॲड करू शकता आणि तुम्हाला ज्या फ्लेवरची आईस्क्रीम खायची आहे ती बनवू शकता तुम्ही. पण जर तुम्हाला चॉकलेटचीच आईस्क्रीम खायची असेल तर तुम्ही ह्या प्रीमिक्समध्ये 1/4 कप चॉकलेट पावडर किंवा कोको पावडर ॲड करू शकता. आणि जर तुम्हाला व्हॅनिला आईस्क्रीम खायची असेल तर तुम्ही ह्या प्रीमिक्समध्ये जे आपण कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे ना, तर 3 टेबलस्पून, त्याच्याऐवजी तुम्ही 3 टेबलस्पून कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची घेतली तरीही चालेल आणि 2-3 थेंब व्हॅनिला एसेन्स टाकले तरीही चालेल. तुमच्या व्हॅनिला आईस्क्रीमचा बेस तयार होईल. तसं थंड करायचं आहे आपल्याला. आणि जे प्रीमिक्स तुम्ही बनवलेलं आहे मी, तर ते प्रीमिक्स जे आहे जे तुम्ही बनवून आहे ना, एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा एखाद्या एअरटाईट बाटलीमध्ये, बर्नीमध्ये, कशामध्येही जरी तुम्ही ठेवलं ना, तर ते वर्षभर फ्रीजच्या आतमध्ये तुम्ही स्टोर करू शकता आणि कधीही वर्षभरात तुम्ही आईस्क्रीम बनवून खाऊ शकता ती. तर हे पहा, असं मी सतत ढवळून आता हे पूर्ण दूध गार करून घेणार आहे. हे पहा, आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि किती छान घट्ट झालेलं आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण हे फ्रीजरमध्ये हे आईस्क्रीमचं मिश्रण हे सेट करण्यासाठी ठेवणार आहे. आणि आपण अर्धं लिक्विड आणि अर्धं मिश्रण घट्ट झाल्यावर ह्याला ब्लेंडरने ब्लेंड करणार आहे. तोपर्यंत आपण ह्याला फ्रीजरमध्ये झाकण ठेवून सेट करायला ठेवायचं आहे. तर अर्धं लिक्विड आणि अर्धं जमलेलं असं आपल्याला पाहिजे आहे. मी तुम्हाला दाखवेल. आता मी हे फ्रीजरमध्ये ठेवते सेट करण्यासाठी.
हे पहा व्ह्यूअर्स, हे आपलं बघा सेमी सेट झालेलं आहे आपलं आईस्क्रीमचं मिक्सचर. हे बघू शकता अर्धा बर्फ आणि अर्धा असं लिक्विड आहे. तर आता आपण हा क्रीम फेटायचा बीटर घ्यायचा आहे आणि ह्याने आपण हे बीट करणार आहे मिश्रण पूर्ण फ्लफी होईपर्यंत. हे आपण मिश्रण तोपर्यंत बीट करणार जोपर्यंत डबल होत नाही. तुम्ही बघू शकता हे मगाशी किती कमी होतं, आता हे अचानक वाढलंय. त्यामुळे शक्यतो मोठं पातेलं घ्यायचं आहे आपल्याला हे बीट करण्यासाठी, ज्याच्याने की आपलं मिश्रण मावेल. ह्याच्यामध्ये जे GMS पावडर आणि CMC पावडर टाकलेली आहे ना, त्याचं कामच हे आहे. GMS पावडरमुळं हे मिश्रण फुलतं आणि CMS पावडरमुळं काय होतं ना की हे मिश्रणची जी फुलल्यानंतर लगेचच हे बसत नाही खाली, तसंच फुललेलं राहतं. त्यामुळं आपण ती पावडर टाकलेली आहे ह्याच्यामध्ये. स्टेबिलायझर्स आहेत हे आईस्क्रीमचे. तर आता आपण हे फेटून घेऊया डबल होईपर्यंत. हे पहा हे मिश्रण आता डबल पूर्ण आपलं पातेलं भरलेलं आहे आणि एकदम असं एअरी आणि फ्लफी झालेलं आहे. तर हे मिश्रण जे आहे ना, हे पहा आपलं आईस्क्रीमचं मिश्रण पूर्ण फुल पातेलं भर झालेलं आहे. ते पण आणखीन 2च मिनिटं फेटणार आहे. त्यासाठी मी त्या दुसरं आणखीन मोठं पातेलं घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण हे काढून घेऊया आणि परत बीट करूया, कारण मग मिश्रण ओव्हरफ्लो व्हायला नको आहे आपलं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हे कडक पूर्ण करायचं नाही, मिश्रण सेमी सेट व्हायला पाहिजे, त्यानंतरच तुम्ही याला बीट करू शकता. नाहीतर तुमच्या बीटरवरती जास्त लोड येईल, बीटर खराब होऊ शकतो किंवा गरम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो आता आपण हे परत बीट करून घेणार. पूर्ण मिक्सचर आता आपण काढून घेतलेलं आहे आता मोठ्या पातेल्यात. जर तुमची 1 लिटरची आईस्क्रीम असेल तर ती 2 लिटरची तयार होते. हे पहा हे मिश्रण आता आपण छान असं बीट करून घेतलेलं आहे. आता हे बघा 1 लिटरचे जे मिश्रण होतं ते आपलं मोठं पातेलं 2 लिटरचं तयार झालेलं आहे. तर आता आपण काय करणार आहे ना, ह्याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकणार आहे. क्रीमी टेक्स्चरसाठी आपण फ्रेश क्रीम ह्याच्यात टाकत आहोत. तर ही मी एक जे अमूलचं टेट्रा पॅक येतं ना, ती फ्रेश क्रीम घेतलेली, अमूल फ्रेशची फ्रेश क्रीम आहे ही. मी एका भांड्यात काढून घेतलेली होती. आता मी ही ह्याच्यात टाकून आपण बीट करून घ्यायची आहे. ह्याच्यामुळे काय होतं ना, आईस्क्रीमला क्रीमी टेक्स्चर येतो. तर आता हे टाकल्यानंतर पण जास्त बीट नाही करायचंय. हे पहा आता आपलं आईस्क्रीमचं जे आहे ना मिश्रण, हे पहा अशी कन्सिस्टन्सी आहे ह्याची, घट्ट आहे. आता आपण हे साईडला ठेवणार आहे मिश्रण आणि आपण आता दुसऱ्या, आता हे आपला आईस्क्रीमचा बेस तयार आहे. आता तुम्ही ह्याच्यात वेगवेगळे फ्लेवर टाकून ह्याची आईस्क्रीम सेट करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी ह्याच्यामध्ये व्हिपिंग क्रीम ॲड करणार. त्याच्यामुळे काय होतं ना, विकतच्या बाजाराच्या आईस्क्रीम सारखा एकदम सॉफ्ट फ्लफी असा टेक्स्चर येतो. तर ती नॉन डेअरी क्रीम असते. त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही टाका, अन्यथा तुम्ही टाकू नका. त्यामुळे इथे मी टाकणार आहे 1 कप आहे माझ्याकडे व्हिपिंग क्रीम, ती मी ह्याच्यात ॲड करणार. हे पहा हा मी फ्रीजमध्ये बाउल थंड करायला ठेवला होता, त्याच्यामध्ये मी ही थंड व्हिपिंग क्रीम टाकते. ही 1 कप व्हिपिंग क्रीम आहे जी मी काढून ठेवलेली आहे. म्हणजे ही फ्रीज असते ही क्रीम, ही आपल्याला थोडा वेळ फ्रीजच्या बाहेर काढून ठेवावी लागते, पण थंडच हवी, गरम नको, नाही तर ती बीट होत नाही. ते हे पहा आता व्हिपिंग क्रीम आपण बीट करून घेऊया. हे पहा आता मी ही क्रीम फेटून घेतलेली, ही मी तोपर्यंत फेटली आहे जोपर्यंत ह्याचे सॉफ्ट पिक्स आलेले नाही. म्हणजे हे पहा असं आपण स्पॅच्युला केला की लगेच क्रीम खाली पडते. केकसाठी जी आपण फेटतो ती ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट असते, तेवढी घट्ट आपल्याला क्रीम
आईस्क्रीमसाठी नको आहे. हे पहा, आता ही जी व्हिपिंग क्रीम आहे ना, ही आपण या मिश्रणामध्ये ऍड करणार आहे. ह्याच्यामुळे काय होतं ना, एकदम विकतच्या आईस्क्रीम सारखा आपला टेक्स्चर येतो. तर आता आपण ही व्हिपिंग क्रीम ह्याच्यात ऍड करायची आहे, पूर्ण सगळी टाकायची आहे. आणि मग आपण ह्याच्यात फ्लेवर इसेन्स वगैरे टाकून आईस्क्रीम तयार करणार आहे. जर तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम नसेल तर काही हरकत नाही. जो मी बेस बनवलेला आहे त्याच्यात आपल्याला ऑलरेडी आपण टाकलेली आहे फ्रेश क्रीम. वेगळं आपल्याला काहीही टाकायची गरज नाही. तर आता आपण एकदा फक्त बीटर फिरवून घेऊया. फक्त एकदा 1, 2, 5, 6 सेकंड ही फक्त एकत्र करून घेऊया आपण. आता आपलं हे झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर ऍड करून ह्याचे वेगवेगळे डब्यांमध्ये सेट करणार आहे. आणि ही आईस्क्रीम तुम्ही न झाकता सेट केली तरीही ह्याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमत नाही, कारण आपण ही खूप छान अशी फेटलेली आहे आणि प्रमाण आपलं एकदम योग्य आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही ही न झाकण ठेवता जरी फ्रीज केली तरी पण ह्याच्यामध्ये आईस क्रिस्टल होणार नाही आणि अगदी विकतच्या आईस्क्रीम सारखी याची टेस्ट होणार आहे. तर चला आपण त्याच्यात फ्लेवर्स ऍड करूया. हे पहा, इथे 4 भांड्यांमध्ये आईस्क्रीम काढून घेतलेली आहे आणि या पातेल्यामध्ये मी तशीच ठेवलेली आहे. थोडी ही चॉकलेटसाठी ठेवलेली आहे. आपण याच्यामध्ये चॉकलेट टाकणार आहोत. तर हे पहा, पहिली जी फ्लेवर आहे ना, तो आपण रोजचा बनवत आहे. माझ्याकडे हे रोज सिरप आहे. तर हे रोज सिरप आहे, हे मी टाकणार आहे. तर हे पहा, पहिल्या भांड्यात मी रोज सिरप टाकत आहे. 3 चमचे मी रोज सिरप टाकत आहे ह्याच्यामध्ये. आता आपण हे छानपैकी मिक्स करायचं आहे. हे पहा किती छान पिंक असा कलर आलेला आहे आपल्या आईस्क्रीमला, एकदम गुलाबी. ही अगदी मार्केट सारखी. अजून मला कमी वाटतो आहे कलर, तर मी आणखीन 1 चम्मच ह्याच्यात ऍड करते आहे. ह्याच्यामध्ये रोज पेटल्स पण आहेत, म्हणजे गुलाबाच्या पाकळ्याही आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही क्रश ह्याच्यात टाकू शकता आणि बनवू शकता. हे बघा, आता आपण हे साईडला ठेवूया आणि हा दुसरा घेऊया बेस. तर दुसऱ्या बेस मध्ये आपण काय टाकणार आहे ना, आपण टाकणार आहे, इथं मी 1 चम्मच पाण्यामध्ये कॉफी मिक्स करून ठेवली होती, तर ती कॉफी आपण ह्याच्यात टाकायची आहे. तर ही कॉफी घेतलेली आहे मी इथे. आणि माझ्याकडे आहे ओरिओ बिस्किट, जे मी क्रश करून ठेवलेले आहेत. मी एका प्लास्टिक मध्ये टाकून हे क्रश केलेले आहेत. हे पहा, हे ओरिओ बिस्किट आहे. ही आहे कॉफी आणि कुकी क्रीमची आईस्क्रीम. तर हे पहा, आपण सजावटीसाठी इथं 2-3 ओरिओ वरती काढून ठेवलेले आहेत आणि बाकीचे ओरिओ आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर ही झाली आपली तयार कॉफी आणि कुकीज फ्लेवरची आईस्क्रीम. हे पहा, कॉफीमुळे ह्याला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. तर हा फ्लेवर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आणि आता हे मिश्रण आपण साईडला ठेवायचं आहे. तर आता आपला तिसरा फ्लेवर आहे. हा जो फ्लेवर आहे तो मी बनवणार आहे स्ट्रॉबेरीचा. तर आपण हे साईडला ठेवूया. हे पहा, आता आपण तिसऱ्या ह्याच्यात जे आहे ना मी वापरणार आहे ते आहे स्ट्रॉबेरी इमल्शन. माझ्याकडे हे स्ट्रॉबेरी इमल्शन आहे, ते तर मी हे थोडंसं वापरत आहे. ह्याच्यामध्ये फ्लेवरही असतो, कलरही असते आणि टेस्टही असते. तर मी आता हे मिक्स करून घेते आहे. इमल्शनमध्ये कलर असल्यामुळं आपल्याला वेगळा कलर टाकायची गरज नाही पडत. तर ही आपली स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे. हे पहा, किती छान असा पिंक कलर आलेला आहे ह्याला, तुम्ही बघू शकता. हे पहा, आपलं स्ट्रॉबेरीचं मिश्रणही तयार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यात इमल्शन टाका, तुम्हाला किती स्ट्रॉंग किती लाईट हवं आहे त्या हिशोबाने चव बघून. आता आपण दुसरं बनवणार आहे ते आहे मँगो. हे पहा, इथं आपलं रोज आणि कुकीज
आणि स्ट्रॉबेरीचं तयार आहे मिश्रण. आता आपण हे बनवतोय मँगो. तर मॅडम मँगोचं इमल्शन आहे ते मी टाकणार. इमल्शनमध्ये काय असतं ना की कलर पण असतो, स्वाद पण असतो आणि फ्लेवर पण असतो, चव पण असते, रंग पण असते आणि वास पण असतो त्या पदार्थासारखा आणि कलर पण असतो. पण जे इसेन्स असतो त्याच्यामध्ये कलर नसतो. हा फक्त डिफरन्स आहे. इसेन्समध्ये कलर नसतो, फक्त वास आणि चव असते. आणि इमल्शनमध्ये जे आहे ते वास पण असतो, चव पण असते आणि रंग पण असतो. आता हे तुम्ही इथे मी 1 चम्मचभर टाकणार आहे. तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्हाला कमी जास्त कसं वाटतंय तुमच्या ह्याच्यामध्ये त्याप्रमाणे टाका. आता मी हे मिक्स करून घेते. असे वेगवेगळ्या प्रकारचे इसेन्स मिळतात, इमल्शन्स मिळतात. तुम्ही त्याचा वापर करून आईस्क्रीम बनवू शकता. किंवा तुम्हाला नॅचरल क्रश जर मिळत असतील किंवा फ्रूट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही वाटून बनवू शकता. पण जर आपण फ्रूट्स वाटून जर ह्याच्यात टाकले बेसमध्ये तर आईस क्रिस्टल जमण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो क्रशचा वापर तुम्ही करू शकता. हे पहा आपल्या मँगो आईस्क्रीमला किती छान असा कलर आलेला आहे मँगोचा. हे पहा आता आपलं हे तयार आहे बेस. आता आपला शेवटचा बेस आपण बनवणार आहे तो आहे ते सगळे फ्लेवर मी ठेवलेले. आता आपल्या पातेल्यात जे मिश्रण राहिलं होतं आईस्क्रीमचं त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे चॉकलेटचा गनाश. तर इथं मी काय केलेलं आहे ना, मी चॉकलेट वितळवलेलं आहे 100 ग्रॅम आणि त्याच्यात 3 ते 4 फ्रेश क्रीम चमचे घातलेले आहे साईचे. जर तुमच्याकडं फ्रेश क्रीम नसेल अमूलची तर तुम्ही साई वापरू शकता. 3-4 चमचे साय आणि चॉकलेट हे असं एकत्र मिक्स करून हे मिश्रण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. त्यामुळे काय होतं ना, छान स्वाद येतो आपल्या आईस्क्रीमला. तर आपण हे सगळं काढून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. हे पहा आपलं चॉकलेट आईस्क्रीमचं मिश्रण तर तयार आहे. आता आपण हे ज्या भांड्यामध्ये आईस्क्रीम जमवणार आहे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. किंवा तुम्ही असेच पातेले डायरेक्ट ठेवले तरीही चालतील, काहीही हरकत नाही. जर तुमच्याकडं वेगळं काय असं नाही, हे जे आहे हे माझं एवढं मोठं पातेलं तर फ्रीजरमध्ये बसणार नाही. तर मी हे वेगवेगळ्या भांड्यांमध्ये काढून सेट करायला ठेवते, तेव्हा तुम्हाला दाखवते. हे पहा आता मी वेगवेगळ्या डब्यांमध्ये माझ्याकडे जे डबे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये मी आईस्क्रीम टाकलेली आहे. आता मी हे सेट करायला ठेवणार आहे झाकण लावून. तुमच्याकडे झाकण असेल तर लावा, नाही लावलं तरीही बर्फ होणार नाही. तर ही जी आपली कुकीज आणि क्रीमची होती ना आईस्क्रीम त्याच्यावर मी हे असे ओरिओ बिस्किट तोडून टाकत आहे. हे पहा छान असे, म्हणजे हे दिसायलाही छान दिसतील आणि चवही छान लागेल ह्याची. आणि जे आपल्याकडे जे चॉकलेटची जी आईस्क्रीम आहे ना माझी त्याच्यावर हे बघा, त्यामुळे काय होईल ना आधीमध्ये अशी छान अशी चॉकलेटची टेस्ट येईल. तर तुमच्याकडे असेल तर टाका, नाही नसेल नाही टाकलं तरीही काही हरकत नाही. आता आपण हे सगळं फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे. फ्रीज झालं की मग आपली आईस्क्रीम मी तुम्हाला सर्व करून दाखवणार की कशी तयार झाली आहे. हे पहा व्ह्यूअर्स, आपल्या सगळ्या आईस्क्रीम सेट झालेले आहेत. ही आहे आपली स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, ही आहे मँगो, ही पाहू शकता तुम्ही. ही पहा किती छान सेट झालेली आहे. ही आहे कुकीज आणि कॉफी आणि ही आहे चॉकलेट आणि ही आहे आपली रोज. तर आता ह्या आईस्क्रीम मी पूर्ण रात्रभर ठेवलेल्या आहेत, सेट झालेले आहेत. आता मी तुम्हाला ह्यांचे स्कूप करून दाखवते. प्रत्येक आईस्क्रीमचा आपण एक एक स्कूप काढणार आहे. आता कुकीज अँड क्रीमचा हे पहा. आता आपण काढणार आहे रोजचा. हे पहा आता आपण घेऊया मँगोचा.
आणि हा आहे आपला स्ट्रॉबेरीचा. हे पहा सगळे आईस्क्रीमचे स्कूप मी काढलेले आहेत. हे पहा तुम्ही बघू शकता, ही आहे आपली स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, रोज, कुकीज आणि क्रीम, मँगो आणि चॉकलेट. कशी दिसतीये मी तुम्हाला थोडं जवळ. हे पहा दिसतीये का तुम्हाला ही आईस्क्रीम किती छान दिसती आहे आपली. ही पहा यम्मी यम्मी आईस्क्रीम. तुम्ही जर ही आईस्क्रीम खाल्ली तर तुम्हाला ही नक्की आवडेल, कारण ही बाजारातल्या आईस्क्रीम सारखी टेस्टी सुंदर सुंदर लागते. त्यामुळे माझी रेसिपी नक्की बनवा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्हीही नक्की बनवून पहा. आता मी तुम्हाला दाखवते की ही आईस्क्रीम किती सॉफ्ट झाली आहे ते. हे पहा, हे पहा, बघू शकता तुम्ही. एकदम इझिली कट होते आणि एकदम मार्केट सारखी लागते. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा.